नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आहे 1 जुलै 2026। 1 जुलै म्हणजे शेतकरी कामगार दिवस। तर शेतकरी दिवस म्हणजे शेतकरी बांधवांसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातोय आणि या दिवशी आपले संपूर्ण शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते, ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची। मित्रांनो, जसं की सोशल मीडियावरती अनेक बातम्या व्हायरल झाल्या की 1 जुलै रोजी शेतकऱ्यांना नमोचा 9वा हप्ता, त्यासोबत 10वाही हप्ता मिळणार। आणि आज आपण जर पाहिलं तर 1 जुलै सुरू झालेले आहे किंवा मग जुलैचा 1 तारीख म्हणजे शेतकरी दिवस हा सुरू झालेला आहे। बराचसा कालावधी उलटून गेलेला आहे आणि आज मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आयोजकांच्या उपस्थितीमध्ये म्हणजे राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये आणि मोठ्या आपण जर पाहिलं महायुती सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, केंद्र सरकारचे काही नेते असतील, यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामध्ये शेतकरी दिवस हा साजरा केला जाणार आहे आणि या निमित्ताने शेतकरी बांधवांना आशा होती, प्रत्येक शेतकरी बांधव आतुरतेने डोळे लावून बसला होता की 1 जुलै रोजी आम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये मिळणार। त्यामुळे शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते। आपल्याला अनेक कमेंट्स देखील आलेले आहेत की खरोखर आम्हाला 1 जुलै रोजी शेतकरी बांधवांना पेरणीसाठी जे शेतकरी बांधव आतुरतेने 2000 रुपयांची वाट बघतायत, तर ते 2000 रुपयांचा लाभ भेटणार का? तर त्या संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असा होणार आहे। मित्रांनो, जसं की 1 जुलै रोजी तुम्हाला हप्ता भेटणार असं सांगण्यात आलं होतं, त्यानुसार आज जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तर या कार्यक्रमादरम्यान अनेक शेतकरी नेत्यांना पुरस्कृत केलं जाणार आहे। त्यांना मोठ्या प्रमाणावरती बक्षीस वितरण केलं जाणार आहे किंवा मग त्यांचा सत्कार केला जाणार आहे। परंतु जो शेतकरी बांधव आज संपूर्ण महाराष्ट्र राज्याला पोहोचवतोय, संपूर्ण भारत देशाला पोहोचवतोय, त्याला आज गरज आहे ती म्हणजे शेतकरी बांधवांच्या पेरणीची वेळ आहे आणि या पेरणी वेळी शेतकरी बांधवांना नितांत गरज असते ती म्हणजे पैशांची। कारण आपण खते, बियाणे काही खरेदी करण्यासाठी गेलो तर शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर त्या ठिकाणी पैसे लागत असतात आणि शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होता की नमोचे 2000 रुपये आम्हाला मिळतील किंवा मग 9वा आणि 10वा मिळून 4000 रुपये आम्हाला मिळतील आणि त्या पैशातून आम्ही शेतकरी बांधव खते, बियाणे खरेदी करू शकतो। या आतुरतेने असलेल्या संपूर्ण शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा निराशा त्यांना भेटलेली आहे। कारण आजच्या दिवशी जरी शेतकरी दिवस असला, जरी कार्यक्रम आयोजित केला असला, त्या कार्यक्रमासाठी लाखो रुपये जरी खर्च केले असले, तरी सुद्धा या सरकारकडे शेतकरी बांधवांना प्रति शेतकरी बांधव 2000 रुपये देण्याची सुद्धा गरज भासत नाहीये किंवा मग शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा जो 9वा हप्ता आहे तो हप्ता आज वितरण केला जाणार नाही। याचं मुख्य कारण असं आहे की आतापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार कुठल्याही प्रकारे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्या संदर्भात अधिकृत अपडेट आलेली नाही किंवा मग जी.आर. निर्गमित करण्यात आलेला नाही, तरतूद करण्यात आलेली नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज तरी वितरण केलं जाणार नाहीये। अद्यापही शेतकरी बांधवांना त्या नमोच्या हप्त्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे। आपण जर पाहिलं तर पीएम किसानचा 20 जून रोजी हप्ता आपल्याला मिळालेला आहे आणि पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर लगेचच नमोचाही हप्ता वितरित करायला हवा, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून तसं केलं जात नाहीये, हप्त्याला विलंब केला जातोय। आणि ही जी योजना आहे, नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, तर या योजनेचा एकमेव उद्देश एवढाच आहे की शेतकरी बांधवांना संकटकाळी मदत व्हावी किंवा शेतकरी बांधवांना शेतीसाठी ज्या अनावश्यक वस्तू लागत असतात त्या घेण्यासाठी मदत व्हावी, हा एकमेव उद्देश होता की पीएम किसान योजना सुरू करण्यात आली आणि त्याच धर्तीवरती राज्य शासनानेही नमो शेतकरी योजना सुरू केली। परंतु आज शेतकरी बांधवांना ज्या पैशाची, ज्या आर्थिक अडचणींना शेतकरी बांधव सामोरं जातोय, त्या वेळेस शेतकरी बांधवांना ज्या पैशाची गरज आहे, ज्या योजनेचा हप्ता वेळेवरती मिळणं महत्वाचं आहे, तर तोच हप्ता शेतकरी बांधवांना मिळत नाही। तर शेतकरी मित्रांनो, यावरती तुमचं मत काय, कमेंट मध्ये नक्कीच व्यक्त व्हा आणि ज्या वेळेस नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत तारीख जाहीर होईल 9व्या हप्त्याची, तर त्यावेळेस आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवली जाईल। पण त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो, जसं की आता नवीन अपडेट आलेला आहे की शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया असेल, आधार शेडिंग असेल, लँड रेकॉर्ड असेल, ही जर प्रक्रिया, त्यानंतर तुमचं फार्मर आयडी कार्ड सुद्धा खूप महत्वपूर्ण मानलं जातं। या चारही गोष्टी जर तुमच्या यस असतील तर आणि तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा वितरण केला जाणार आहे। जरी सध्या तुम्हाला आज हप्ता मिळणार नसला तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा नक्कीच वितरण केला जाईल। परंतु यासाठी तुमचा आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं महत्वपूर्ण असणार आहे, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं महत्वाचं आहे, तुमचं लँड रेकॉर्ड यस असणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे या सर्व गोष्टी जर तुमच्या यस असतील तर आणि तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटणार आहे। त्यामुळे उशिरा केव्हाही ना, परंतु हा लाभ जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्यावयाचा असेल
तर नक्कीच तुमचे हे चारही कामे यश असणं आवश्यक असणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकरी बांधवांनी ही काळजी मात्र घ्यायची आहे। आता हप्ता आपल्या खात्यामध्ये केव्हा येईल हे शेतकरी बांधवांच्या हातात नाहीये, परंतु हा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये येण्यापासून चुकू नये हे मात्र आपल्या हातात आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी काळजीपूर्वक आपली ही चारही कामे यश करून घेणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत। तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।